गेला बाई, बरं झालं. त्या कृष्णाला पण आहे ना मी 17 वेळेस सांगितलं की तू आहे ना इथं मला मक्कात नको बोलत जाऊ म्हणून. त्याला म्हटलं मस्त हॉटेलला जाऊ, तो म्हणतो तिथं पैसे लागत या. मग याला काय फुकटच सगळे हे करायचं का? फुकट पापाया खायला येतो. मला तर लय राग येतो बाई असं केलं का. आता वाकून जाय रे, कोणी पाहिलं तर माय ठ्यासा आणि तो ठ्यासा हो तर केळ चंबवती. आता काय करू, घरी कोण नाही. जाऊ दे थोडे वेळ मस्त इथं बसते. बरं जाऊ हॉटेलला आपला दुसरा काय कामाचा आहे तो तर नेईन मस्त पैकी. मस्त हॉटेलला जाईन, बिअर वगैरे पिईन, मग एन्जॉय करील. हॅलो, काय करतोय पिल्लू? हा का, ऐक ना, तुम्हाला परवा दिवशी बोलला होता भेटायचंय म्हणून. म्हणून भेटायचं का? भेटायचं ना. मग ऐक ना, आज आणि उद्या माझ्याकडे टाईम आहे. मग कधी भेटायचं? आज जर म्हणलं तर 5च्या पुढे भेटू शकतो आपण. 5 ते 6:30 वाजेपर्यंत 1 तास. हा, तू जे म्हणशील ते देईन मी तुला, तू कशाला टेन्शन घेतो. असं बाय, नाही बाई मला नाही आवडत बाई ते. हा, ऐक ना पिल्लू, मला आहे ना गावाला जायचंय पण थोडे पैसे कमी पडताय. म्हणजे जास्त नाही, 5,000 देशील ना. बरं, थँक्यू. हां ठीक आहे, लव यू टू. हो बाय, ठेवू का? हां भेटू मग संध्याकाळी. चल झालं काम 5,000. घे एक फुकट खाऊ. त्याला साधं लॉजला पैसे खर्च करता येत नाही. मला म्हणतो मी काय पैसे देऊ का, मी हे करू का, ते करू का, तू ये ना असं कर तसं कर. एक तडपतो माझ्यासाठी आणि यो तर मला वरच्यावर खोलीतो. आज याला भेटलं ना का, पुढच्या वेळेस पाहिजे ना तर मक्का बिक्का नाही बिला तर तसं नेईन आणि तू खालीन मी वरून. मग बाई हे काय होऊन बसलं माझ्यासोबत, मलाच काही कळना कसं झालं. पण ना आता तर मला लई टेन्शन आलं. आयडिया कोणाकडून घेऊ मी? हां, माझी ना एकच जीवलग मैत्रीण आहे काजल, पण तिला कुठं शोधू मी? ही गेली कुठं असेल? घरी तर जाऊन बघितलं मी, घरी बी नाही. काय माहिती, हिला बी ना लई पांचट आगाऊ कामं असतात नुसते, कुठे फिरत राहते. हां, ती बरोबर ना तिच्यात तिथंच गेली असेल, तिला तिथं जाऊन बघते. मला बरोबर तिथे भेटेन मला, मग ना चांगली आयडिया ना मला तीच देईल. सगळी उन्हाळले पडलं भावाच्या मोबाईलमध्ये पाहत बसले. टाईम कधी वर येतो आणि कधी नाही इकडंच सुद्धा नाही. काजल, काय का चांदणी? अगं तुला नाही नाही तिथं शोधलं मी आणि तू इथं येऊन बसल्यास. इथं काय करत होतीस? आता माई मग काय म्हणल्यावर काय करीन इथं. अच्छा, तुझी मग काय वे म्हणून तू काय राखण करत बसलीस का इथं? कंच मोठं झाले ना आता. खाल्ली का मग? खाल्ले. मला कंच नाही आवडत खायला, केळं आवडते. माहित आहे बाई मला तुला खेळ. बरं ऐक, लय उन्हाचे चटके बसू राहिले. चल तिकडं घरी सावलीत जाऊन बसू. तुझ्या घरी कोण नाही आहे ना? खायचं कोण आहे? मी तुला सांगते आज काय मी गुळ खाल्ला. चल तू. काय खाल्लं ग तू? आज आहे ना ऊन पण लय वाढलं ग. बस इकडंच घरामध्ये ना साफसफाई चालू असेल. कोण करते साफसफाई? का आम्हाला बाई बोलवेले. हां हा, अच्छा, बस मग इथंच. आता काय करते, मला बी तुझ्याकडेच काम होतं बाई, म्हणून मी काय तुझ्याकडे काम काढलं बाई तू अचानक आज? अगो माझं लय अर्जंट काम आहे तुझ्याकडं, काय सांगू. अर्जंट म्हणजे? थोडंसं प्रॉब्लेम झाला. काय झालं? प्रॉब्लेम आला? अगं माय ते प्रॉब्लेम नाही ग, मग म्हणजे आता हे बघ, माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होत राहतात ना, तसं झालं. तुझं काय चालू आहे? माझा एकदम खाऊन पिऊन आयुष्यामध्ये निवांत 2-2 बॉयफ्रेंडच्या जीवावर.
बाई 2-2 बॉयफ्रेंड. आता तो एक कृष्ण आहेच, हां दुसरा तो राहुल्या पाठवला आता मागून तो. हां. बाई तू तर ना नुसती पटवत राहती आणि तुझ्या वरच्या वर कामं करून घेत राहती बाई. वरच्या आणि वर? माझं एक असलं. तुला सांगते, तुम्हाला पहिला भेटला ना ग, हम्म. तर नुसता फुकट खाऊ घे. हम्म. मला बिलकुल पटत नाही त्याचं वागणं. मग कशाला धरून ठेवलंय त्याला, दे की सोडून. पण नसल्या असल्यावर हातचं बरं राहतं बाई. तेवढं मात्र हाय बाई तुझं ना. तुझं असं कसं आहे आता, तू एकाच वाफावर बसली, तू शिट्टी जावं वाजन तवा वाजन, हं. तोपर्यंत काहीच नाही तुला. तुला बाई सगळ्या गोष्टींचं माहिती आहे बरं का, कुणाला कसं पकडून ठेवायचं, कुणासोबत कसं बोलायचं, सगळं माहिती आहे. तर बघते ना, आता 8-15 दिवस झाले होते मला ना, हे राहुल बाहेर जायला होता, दुबईला का कुठे जायला होता तो. हा का? हा, त्याच्या मावशीच्या पोरासंग. मग आता ह्यो बाहेर जायला होता, तवर म्हणले कृष्णाला चालून घेऊ, आता याला कोलून लावीन, आज शेवटचा दिवस आता याचा भेटायचा. हा म्हणजे मी त्याला काय म्हणलं, आता काय मी तुला मक्का बिक्कत नाही भेटणार म्हणलं, बाबा मग तुला हॉटेल यायचं असेल तर ये. तो सगळं फुकटच पाहतो ना ग, हॉटेलला पैसे भरायचे म्हणल्यावर डायरेक्ट नाही म्हणतो. हा का? हा, चावटच दिसतंय मग एक नंबरचं फुकट खाऊ. सावट नाही, चिंगूस आहे चिंगूस, है ना? धरून ठेवायच्या लायकीचा नाही तो. बाई तुला काय सांगू, माझा बी नवरा बघ 5-6 महिने झालं किती लांब गेलेला आहे कामाला, तुला तर माहितीच आहे. अजून पत्ता नाही त्याचा यायचा, आणि कधी येतो काय माहिती, देवाला माहिती. अगं, तुला ते एवढ्या दिवसापासून म्हणते मी, कायला बसते नवऱ्याच्या भरोशावर, तर तुला खायला यायला पाठवतो ना, पैसे पाणी तर पाठवतो ना. सगळंच मग सगळं पुरवतो मला. आई पण काय करायचं मग, इकडं हातचा एक राहून द्यायचा, नको बाई आपल्याला नाही भूक जमत लागली की तसं. जेवण करून घ्यायचं आणि गपचित राहायचं. है की नाही? हा, तुझं आपलं लय चांगलं आहे बरं का. पण त्याच्यामुळेच तर म्हणते ना, माझी मैत्रीण काजल नावाची, हा एक नंबर. सगळ्यांनी ना तिच्यापासून सगळा धडा. एक काम तू ट्युशनच घे की ग. कोणाचं घेते आता, तूच घेते ना. माझं घेतेस का? माझं ट्युशन तर नेहमीच आणि घेतेस. त्यासारखी जवळची मैत्रीण आहे बरं, काय ऐक एखादी ना, मला. आपलं ना रोजच्या गप्पा वगैरे हे तर चालतच राहतात ग. पण माझ्यासोबत लय मोठा प्रॉब्लेम झालाय. लय मोठा म्हणजे काय, अगं आपण दुसऱ्या संग प्रॉब्लेम करीतो आणि त्या संग काय झाला. झालं बाई आता कसं झालंय मलाच कळना झालंय बघ. सांगू का तुला, आता सांगितल्याशिवाय मला कळेन बाई. मी गरोदर राहिली बघ. काय बाय, काय लाज गेली बाई तू आली. अगं लाज गेली म्हणजे आता कसं सांगू मी तुला, हा हे कसं झालं मलाच कळना बघ. तुला मी सांगितलं होतं ना, तणावर लिहून देऊ नको त्याजवळ. आता तुला माहिती आहे ना माझा आता ही नवरा- जवानी आहे ना, अर्धी झाली समजा आता तू. बाई काजल ऐक ना, तू काहीतरी आयडिया देशील मला म्हणून तुझ्या जवळ आली, आणि तू मला असं दरीत ढकलशील, मग कसं व्हायचं ग माझं. तुझ्या जवळ येऊन काही फायदा आहे की नाही माझा. अगं नाही, मग पण म्हणजे आता हे बाई त्या चेहऱ्यावर एवढी खूपसुरती आहे, एवढी जवान दिसती. तुला माहिती आहे ना, लेकरं बाळा झाल्यावर काहीच माणूस धड दिसत नाही बिलकुल. हो का? मग ए बाई काजल ऐक ना, मग आता हे माझ्यासोबत असं झालं की नाही, आता मी गरोदर आहे. अगो मला तर वाटतं 2 का 3 महिन्याचं काहीतरी राहिले बघ. जाऊ दे, त्या नवऱ्याचाच आहे ना, त्याच्यात काय एवढं. काजल तुला कळते का काही? अगं मी कुठं आहे राहिला, हा आणि माझा नवरा कुठे आहे, तो कशाला येईल माझ्याजवळ. अगं त्यानं काही केलंच नाही, मला हातच नाही लावला. मी कस काय झालं हे बरं का, मग तू मलाच गरोदर कळेना कशी काही. काय राहिली. अगो मलाच प्रश्न पडलाय, म्हणजे मलाच स्वतःला प्रश्न पडलाय, झालं कसं काय हे. झालं कस काही आहे, म्हणजे तुलाच माहित नाही तू कशी काय राहिली. पण तू काय झोपात राहते का काय. मला आज माहीत झाले. म्हणजे मला कसं माहीत झालं माहिती आहे का, ते नाही का आपल्याला म्हणजे असं येतं महिन्यात ते झालंच नाही 3 महिन्यापासून. मग मी विचार केला हे काय झालं असं, तसं तर नसेल. मग मला आज कळलं, मग मी पोटुशी राहिली म्हणून. हा ग, पण मग तुला एवढं माहित नाही का त्या फुलावर कोणचं फुलपाखरू बसलं ते. नाही गो, खरंच काहीच नाही बरं का तसलं काजल, मी तुला खोटं बोलणार नाही. मग असं कसं काय राहीन, त्या नवरा तिकडे 6 महिन्यापासून, आणि तू काय मला येड्यात काढते वय. अगं मी सारा दुनियाची खेळेल आणि तू मला सांगू राहिली. अगं जे असेल ते खरं खरं सांगून दे, मी तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन. तुला माहिती आहे ना, कधी बी तू आडी अडचणीत असली तर मीच साथ देते. हां बाई तुझं ते सगळं खरं आहे. मला ना अडीअडचणीमध्ये ना तूच साथ देतेस, मला सगळं माहीत आहे. पण काजल ऐक ना, मी काय म्हणते, मला चांगली आयडिया सांग. मी लय परेशान आहे, मला ना लय टेन्शन आलंय. सांगते मी, पण तू कोणत्या फुलपाखरा संग काट केलं ते सांगा ती. बाई ते तसं नाही सांगणार काजल, आता मी कसं सांगू तुला तर तोंडाने सांग. कशी सांग, तोंडानं तर सांगते ग, पण मी ह्याच्यातून मुक्त होईल ना. तुला काय करायचं ते. नक्की. हा नक्की. ते आपलं ते गावचा विजा नाही का, विजा. तू अगं तो तर आत्ता परवा दिवशी मला लाईन आणत होता. काय मग बाई,
म्हणजे त्यानं 2-2, 3-3 फुलपाखरं असं बघतच राहतो. तो फुलं पाहतो, तो एक फुलपाखरू आहे, त्याला सवय आहे या फुलावून त्या फुलावर जायची. बाई मग काजल माझं कसं व्हायचं गं? हो 3 महिन्याचं पुरुष आहे आणि त्यानं असं करते दुसरीकडे. अगे तू येडी का बावळी आहे जर शिक हा मग? तुला असं करायची असेल लाज नाही वाटली का? तुला माहिती आहे का तो असेच फुलं बदलीत राहतो, या फुलावून त्या फुलावर उडतो आणि तू खुशाल त्याच्या संग असं केलं हा. आणि तू दिसतो कसा काळा जर तनावर असं गोरा पान दिसायला मस्त हा. अगं, आणि उद्या काजल, जर तू असं माझं ऐकून तर घे. तू मला नाव नको ठेवू ग. अगं नाव नाही ठेवते मला पुढचा प्रश्न पडला त्याचं काळ तोंडाचं पैदा झालं तर तो नवरा काय म्हणन? ए बाई ऐक ना, मला काही पैदा बिदा करायचं नाही ग बाई. मला ना तू आयडिया दे ग बाई. मला लय टेन्शन आले. काजल मला ना तुझ्यावरच भरोसा आहे बाई. तू मला आयडिया दे, नाही तर मी तुला धरून ठेवून बरं का सांगायला मी तुला सोडणारच नाही. मग हा मला धरून काय करती? काही करणार नाही पण मी तुला सोडणारच नाही. अन मला नाही सोडलं तो काय होईल? जाऊ दे बाई, तुझं आपलं ना लय वेगळं असतंय. मी तुझ्याकडे ना इतका विश्वास ठेवून आले, म्हणलं काजल मला काहीतरी आयडिया देईल असं, आणि तूच घाबरलीस माझ्यापेक्षा जास्त. माझं डोकं असं बंद पडलं का ते काळ तोंडाचं आहे म्हणून बंद पडलं. हा नाही तर मी तुला आयडिया अशी सांगणार होते. तणावर आला का सांगायचं तुम्ही माझ्या स्वप्नात आले होते, तुम्ही स्वप्नात केलं आणि झालं. ए बाई तो काही येडा आहे का काय? स्वप्नात झालं न असं झालं. अगं तो चपलीनं मारीन ना मला धरून. अरे हा स्वप्नात झालं. चपला नाही घालीत ना ग तो बुटा घालितो ना. म्हणजे बुटानं मारीन मग तो मला. मग कसं करायचं? मी काय येडी आहे का तो येडा आहे? सांग बरं असं बोलायला. त्यापेक्षा दीड शान आहे मला माहिती. तेच बोलती मग. हा ताई मग मला आयडिया दे यार. तू ये ना केळं घालून घे. काय म्हणजे केळं खाय, केळं खाय. आणि केळं खाल्ल्यानं काय होते? सटकून जाईल. खरंच का? हा खरं सांग ना. अगं मी का बोलते असं माहिती आहे का? 2 महिन्याचं आहे का 3 महिन्याचं आहे मला तेच लक्षात येणार आता. मग ते कसं तुला होईल? भेटून किती महिने झाले? झाले असतील बाई 2-2.5 महिने. 2-2.5 महिने ना. 2.5 महिन्याच्या पुढे नसनच ना, 2.5 महिन्याच्या आताच असन ना. पण मग केळं खाल्ल्यानं होईल का गं काम? हा नक्की होईल. नाहीतर बाई माझं ना आयुष्य बरबाद होऊन जाईल गो असं जर मग काही एक काम झालं तर. कर, त्याच्यापेक्षा चांगलं आहे मग. काय एक काम कर, काय बिबवा राहतो ना. काय बिबवा म्हणजे? बिबवा ते काळं काळं हा काळा काळा काय करू त्याचं? गोळीवाणी गिळून घ्यायच. ओय माय, आणि त्यानं काय होईल? पडून जाईल त्यानं? हा. बाई काजल तुला तर लय चांगलं चांगलं आयडिया माहिती आहेत ग. मला बाई चांगलाच भरोसा होता बघ तुझ्यावर. माझ्या याच्यात PhD झालेली पार. हा हा बापरे, म्हणजे तू मी जेवढा विचार केलता त्याच्यापेक्षा पुढचीच झालीस बघ. आहे का? आणि खरंच होईल का त्याच्यामध्ये काम माझं? त्याच्याने नाही झालं तर काय करायचं माहिती का? हा पपई खायची, पपईचा रस प्यायचा. हा का? म्हणजे ना मला सगळं एक एक करत राहावं लागलं आता. काय करावं तेच कळना मग झालं. काय करती? बिबवा घेती का केळ घेती का पपईचा रस पिती? मला तर असं वाटायलंय अगोदर का केळीचं बघते करून. अगोदर केळ खाते, त्यानं नाहीच झालं तर पपई खाते, पपईनं नाहीच झालं तर मग ते काळच घ्यावं लागेल मला. ते काळं घेऊस आता त्याचा काळा घेतला आता काळच. ऐक मी काय म्हणते, त्याने नाही झालं सूर्यप्रकाशचं तेल आहे पण त्याने आग होती. कशाची? पोटाची मध्ये. अच्छा पोटात आग होते का? हा. मी तो घाबरले बाय. मला वरून लावायचं ते चुळून घ्यायचं पोटावर का? हा बाई काजल आता तू एवढं तर आयडिया दिलेलंच खरं आहे पण त्याच्यात काम मात्र माझं सक्सेस झालं पाहिजे बघ. आधीच हे असलं काम होऊन बसलंय आणि ते दुसरं जर काम आता आपण विचार करतो ते जर नाही झालं तर मग माझं काय व्हायचं? एक काम कर ना त्याच्यापेक्षा त्या नवऱ्याला बोलून घे. आजारी पडले आजारी पडले आजारी पडले का? तर म्हणलं का म्हणून आजारी पडली? मला टॉनिकच भेटा ना. मग आजारी पडली टॉनिक घेऊन टाक त्याच्याकडून आणि त्याच्या संग जाताना दवाखान्यात जायचंच नाही. तो राहतो तिकडं. मग आता काय काम झालं पुढं सांगायचं मग तोच म्हणून. त्याला काय 8व्या महिन्यात झालं म्हणा. 8व्या महिन्यात झालं. तुला एक सांगू का? मला ह्या सगळ्या आयडियापेक्षा ही आयडिया बरी वाटायला. हा असंच करतो. आता मी का अशीच करते, त्याला बोलवून घेते आणि असंच एक रात्र उग एक नाही चांगलं 2-4 रात्र कर. एवढं का? एकात भागन का? त्याचाही भागन तोही भागन का? तो 6 महिन्यापासून तिकडे आहे. तो म्हणशील हिने एकच रात्र कस काय हे केलं? हिने एवढं 6 महिन्यापासून इकडे तरी दम कशी मारी ती? मग तू इकडे काय सांगशील? ए जाऊ दे ना, आपण कोण आहे माहिती आहे ना तुला? मग मी बरोबर घेते ते त्याला नको दाखवू, नाही तर तो दिन असं मागून रट्ट्यान काढून देईन घराच्या बाहेर. काय मग हे कशाला त्याला सांगू मी?
पण एकदा जरी झालं ना मग मी बघ कशी हातात घेते त्याला ना. का आता- हातात घेती? अगं म्हणजे काय बोलते ग तू, जा बाई तिकडं, तुझं आपल्याला वेगळं राहते बाई. मी अशी बोलून देते आणि तू नाही तिथं जाते बाई. काय करावं काहीच मी कळत. नाही जात पुढं, माझ्याकडे सगळे येते. हो का? हा ते बी बरोबर. हे ऐक ना, हम्म. मला पण आहे ना हं. म्हणजे माझ्याकडे एक आयडिया अजून. काय? म्हणजे माझा एक मित्र आहे, हा तो पण तुला भारी भारी सोल्युशन देऊ शकतो. म्हणजे सोल्युशन आता त्याच्याकडून घेऊ का? हा. आणि तू तर त्याचं नाव काय सांगितलं? विजय. त्याला सोडून दे, याला पटव, हा पैशावाला आहे. नको बाई, मी नाही पाठवत आणि कोणाला. ऐक ना, असं बी जनावर तिकडे राहतो, हम्म. या काळ तोंडाचं हे तोंड पाऊसवर याचं पावा मग मी असा गोरा आहे. आणि मग तुला मी- सांगते मी डायरेक्ट काय असा हाईटला लांब सटक आहे ना. हा असं हा, हा, हा. म्हणते. काय बाई तू बी आपलं. बरं मी काय म्हणते, मग तुझा मित्र. हं. जनावर तिकडे राहतो, हं. तू या काळ तोंडाला बोलवलं, याच्या कुणी एकदा केलं, हं. त्याच्यात असा राडा झाला. हं? हा बाई. तू काही वापरलं नव्हतं का ग? ए बाई ग बस, तू काय बी बोल नका आता. अगं. हे बघ, आधीच हे असलं होऊन बसलंय, मला त्याची आयडिया सांग फक्त. दुसरं आता आलतं भलतं बोलू नको. एकतर मी टेन्शन मध्ये आहे आणि तू परत मला तसल्या गोष्टी बोलून त्याच्यावर त्याचा रगड मीठ. ते आहे ना बिकरचोट, त्याला कॅरी बॅग सुद्धा नाही पुरती. हा, तू ऐक, हं. याच्या संग कर, एक नंबर तो अख्खा खर्च करीन. तू पण- पाहिजे सही. पण ऐक ना काजल, मी काय म्हणते, आता तू सांग मला, एवढ्या आयडिया दिलीस मला, हा हं. त्या जाऊ दे फेल झाल्या, पण आता ही लास्टची जी आयडिया दिलीस नवऱ्याची, ती का चांगली नाहीये का? कशाला अजून दुसरे पकडून घेऊ मी? पण तो नवरा परत तिकडे गेल्यावर मग तू जेवशील काय? उपाशी राहायचं, तुला परत पोटाला आळा मारावाच लागेल ना. मग ते बघू पुढच्या पुढे आपण. माझा नवरा एकदा येऊन गेला का मग नंतर तुझ्या मित्राला भेटू घाल मला, बघू आपण. आता भेटून घेतलं असतं तर भारी झालं असतं येडे. हा तो का? बी एकटाच आहे. आणि प्रॉपर्टी तू म्हणजे ना, हं. अशी प्रॉपर्टी आहे, फॉर्च्युनर घेऊन येतो, फॉर्च्युनर गावात. हं. आपल्या गावात कोणाकडेच नाही. बरं, आता ऐक ना. मलाच आवडत होता तो, पण तो मला विचारित नाही ना, कारण की तो राहुल ना, हं. राहुल्याचा मित्र आहे तो. अच्छा, हा. असं आहे का ते? हा. बरं मग ऐक, आता मी काय मी त्याच्या म्हणते. मित्राची असल्यावर मग तो कस काय मायावर हे करीन? ते बी बरोबर आहे. मग एक काम कर ना तू, आता मी प्रेग्नेंट आहे समजा, माझा नवरा येऊन गेला का मग काय तुझ्या मित्रासोबत. मी आता लगेच हे नको करू असं नाही म्हणत मी तुला, फक्त जुळून ठेवायचं पैशा अडक्यासाठी. मग मी तुला तेच म्हणते, आता तू काय कर, त्याला बोलून घे, हम्म. दोस्ती बिस्ती करू, थोडीशी ओळख करून घेऊ. माझं ह्याचं काम झालं एकदा फिनिश, मग ते पुढचं पाहू. जुगाड जमला तर जमला आहे की काय करायचं, लगेचच्या लगेच आपला हात खोलून दाखवायचा नाही कोणाला. नाही? आधी मूठ दाबून धरायची, रगडीत न्यायचं, मग पुढं पाऊच. असं करू. बोलू का मग? कर, फोन करून बोलून घे. हॅलो, बोल ना. कुठे रे विश्ल्या? करीतोय ना काय नाश्ता पाणी. हा असं बोल ना. मी म्हणले याला दिवस नाही उगला तर लगेच करायला लागला म्हणला. हा मला सकाळी सकाळीच लागत. बरं आहे बाबा, तुझी सवय लय अवघड आहे रे. मी काय म्हणते, तू म्हणत होता ना पाखरू, तू लागत होता ना, हा मग विषय स्वतः चालून आलंय माझ्याकडे. आपल्याला चांगलं पाहिजे हो. आपल्याला ना तुला सांगतो बाय, कचरा माल नको देऊ. एक ती नंबर मागत आहे. होती, ती काळी आणली, ती आईला चव न जाऊ तिला. ए कधी बी मी कच्चे नको करीत राहू. अरे बाई, तू जर पाहिली ना, आंघोळ पांघोळ व्यवस्थित रोजच्या रोज करीत असेल, स्वच्छ इकडं राहत माय. असेल तर पाय, नाही तर अशी कोणती बी नको ऐ पाहू. ऐ फॉर्च्युनर गाडीत येणं तर 15-15 दिवस आंघोळी नाही करीत, ते मला नको शिकू तू बरं का. तूच 15-15 दिवस आंघोळी नाही करीत आणि दुसऱ्या पोरीला ना आता आवडतो रोज करायला लागलो मी. हा. ते ऐक, तू आता जर पाहिलं ना तर तोंडाला पाणी सुटेल, पाणी निसतं लाळ गळण तुझी वाली. खरंच हा, तुझी लाळ असं निसती गाळीत चाळीस तू असं. चालतो ना, लगेच हातात टाकून देतो. पुढे इकडं येतो. ऐक पहिले, मी काय म्हणते, मला पहिले 7,500 रुपये लागत आहे, देशील ना? दे. हा, आधी पैसे द्यायला म्हण, नाही तर मी कधी बी पिन मारून देईन बरं का. हा चांगला माल पाहिजे. पैसे काय कर. ये पटकन माघेरी ये. कोण नाही आज, माझे आई बाप जाईल बाहेर. घरी कुठं जुन्या घरी यायचं की इकडं गोठ्याजवळ. गोठ्या जवळच्या घरी रे. काम होईन का पण ते. तू ये तसंही मग बाकीचं बोलणं झालं न झालं म्हणजे ते तुमच्या हातात आहे पुढं काय करायचं ते. हा तू तर लगेच पाहिलं ना लगेच म्हणशील, लगेच मागशील, नाही कोणतं वाघ नाही तो मला.
कसं आहे, मला जर आवडलं ना तर मी लगेच शिंगावर घेतो. जेवण करायसाठी आधी बनवावं लागतं. जेवण स्वयंपाक करावा लागतो. आता नको ज्ञान शिकू लगेच आलो. हा निघ मग. आगले बोर करीतो का मित्र आहे पण नुसतं असं डोक्याच्या वर आहे ना. येतो बोललाय का? येऊ राहिला. आणि तू तर डायरेक्ट घरीच बोलवती त्याला. माय बापाला माहिती नाही येतो तो माझ्या घरी मित्र आहे ना. हा का? आणि त्याचा मग काय मग जाऊ दे मग, काही नाही होत. चल जाऊ दे. कधी येईन ग पण. हा आता किती वाट बघत बसायची इथं. येईन. त्याने गाडी काढली म्हणजे चांगला आहे. त्याला माझं म्हणत होते आंघोळ नाही करीत म्हणून. हा का? आता हाय चांगला आहे. तरी मी विचार करत होते, म्हणलं बाई फॉर्च्युनर मध्ये फिरते ना, आंघोळ करत नाही का बाय? काय नाही ग. आता एवढ्या मोठ्या घराचा म्हणल्यावर तर आंघोळ करणार नाही बाई. तेवढं आहे. फक्त एक गोष्ट घाण आहे तिची. काय? का तो आहे ना दातच घेशीत नाही कधी. छी. आणि असल्या मुलासोबत माझी मैत्री करून किती तू? तुला पैसा घ्यायचाय फक्त. तुला कुठं काय करायचंय. हा फक्त गोड गोड बोलून आहे ना नादी लावायचं. चालतं. आज म्हणायचं उद्या तू म्हणायचं. आहेसच की. मला काय प्रॉब्लेम झाला का? मी स्वतः आहे. मी स्वतः. काजल आहे म्हणल्यावर मग काही टेन्शनच नाही. तुला जाऊ दे. नवऱ्याची आयडिया कशी दिली मी? भारी बाई, दिली ना. एकदम मस्त दिली बरं का. मला ती आयडिया आवडली. आता ती आयडिया ना आजमावून बघायची. मला सक्सेस झाली म्हणजे संपला विषय. मग हे पण नाही बाई पुढचं. मी तुला सांगते काय? मी असं तुझ्यासारखं कधीच होऊन देणार नाही. जर माझ्याकडे पैसे नसले ना साखरीच्या पन्न्या आणीन घरून मी स्वतः आणीन. पण हे असं होऊन देणार नाही कधी. अगो हे चुकून हुकून झालंय काय, आता करायचं म्हणून थोडी झालेलं आहे. उगा त्याच्यावर जखमीवर मीठ नको चुळू बरं का. असं ध्यान ठेवायचं जर करायचे. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. बघ त्याला परत एकदा कॉल करून घे बोलून. नाही येईन तो. त्याला काय डबल माहिती कॉल केला कधी की राग येतो. कुठे राहते ते? हा इकडे माग राहतो. हा का? हा तुला मोठा बंगला असं. आंब्याच्या मळ्यात. ते आंब्याच्या काय बाग राहतो काय राहतो नाही का ते लावेल त्यांनी. अच्छा, मळा आहे का त्यांचा? हा मोठा मळा आहे चांगला बागायतदार आहे. मग त्याचा लय मोठा बंगला असेल ना? बंगला लय मोठा असेल ना त्याचा? बंगला? हा बंगला 3 मजली बिल्डिंग आहे. 3 मजली येण्याच्या माग. एक मजली माझ्या नावावर करून घेऊ काय? लग्न करीत का तुझ्या संग? नाही ग बाई. लग्न म्हणजे काय? लग्न करून घ्यायचं म्हणल्यावर मग एक माझ्या नावावर त्या करून नावावर देईन कसं काय देईन तो करून? तुला पैसा जो उकळायचा तो उकळा आणि तू इकडे 10 मजली बांध ना. का? ते बी बरोबर आहे. उगा कशाला लफडा त्याच्या घरात कशा जाशील तू? मग काय संबंध आपला त्याच्या घरात जायचा? ते बी बरोबर आहे. मग अगं कर ना त्याला कॉल. ये म्हणावं लवकर. उगाच किती वेळ. तर काय माणूस असला म्हणजे आपण बायांनी किती वेळ वाट बघायची? हॅलो हॅलो हॅलो, इकडे पाय मागं पाय. कुठलं? इकडे इकडे इकडे. हा तिकडून येऊ राहिला वय. अरे गाडी तिकडेच राहती. बरं इकडे नको आणू. शिकवलेली आला का? गाडी पाय फॉर्च्युनर. का भारी. तू असं गाडीत स्वप्न पाहिलं कधी? नाही बाई. जनावर एवढं तिकडे दुबईला राहतो. मला त्याने तरी आणली अशी गाडी. गाडीत बसून नेईल का बाहेर? गाडीत नाही पण काय करायचं तू माहितीये का? काय? हा आपला अंडेवाडीचा फाटा आहे का हा. तिथपर्यंत तू जायचं आणि तिकडून पुढं गाडीत बसून घे आणि तिकडं तुम्ही गोटेवाडी हिंडा काही हिंडा कुठे हिंडा. नाही बाई, मला ते गोटेवाडीला नाही आवडत जायला. मला केळीवाडीला आवडते जायला. तुला माहितीये का त्या गावामध्ये इतकी मज्जा येते ना. एकदा मी तिकडेच गेले होते केळीवाडीला. तुला माहित नाही का? हा. काय ग तू पण. आपण दोघी नव्हतो का एकदा गेलो पायी पायी? बरोबर आहे. हा त्या वाडीला. मग पहिला बॉयफ्रेंड होता तिथला. हा का? हा अच्छा. काय त्याची चालणी पाय कशी वागावानी पाय. हा बाई पाहिला ना हाय ना त्याच वक्तात. चांगला आहे बरं का दिसायला. दिसायला आहे चांगला पण मग ते वागणं चांगलं पाहिजे ना. ते बी बरोबर आहे. सर तिकडं सरकू का? टेक याच्यावर दाबशीन मला. त्यासाठी आता काय सिमेंटचा रस्ता करू का काय? हा एक काम कर, आपल्या इकडच्या मळ्यामध्ये ती विहीर खणली ना आता, हा तिथं मटेरियल पडेल. एखाद्या जेसीबी वाल्याला लाव आणि तुमची ट्रॉली घ्यायची, तुमचा ट्रॅक्टर वाहून आण इथं टाकून दे. मटेरियलचं काय देऊ नको मला. फुकट मध्ये देतो का? फुकटमध्ये देतो. मग काय अडचण नाही. एकदा काय काय थांब. आता कामासाठी तिकडे बोलवलं ना. कसं वाटलं पाखरू? पाखरू जर असलं ना विचारच नको. आंघोळ गेली नाही खरे आज? बरोबर फॉर्च्युनरला सोबत पाय. पहिली ना सोबत आहे ना. आहे ते मासाड दिलंय मला एवढं लंगरचं लंगर. मा सस्पेन्शन खराब झाले म्हणजे एवढ्या भारी गाडीचे. गावठी बोले. अगं गाडीचे शॉकअप खराब झाले, सस्पेन्शन.
हा. ती दिली होती तो म्हैस, आता मला काय माहिती, ही मला एकदम शोभती. मला वाटलं तुला माझी येईन. हिचे हाकडे न बिकडे वा म्हणलं गादीची गरज नाही पडणार, पण तिने तो शीटच दाबून टाकलं. लय गादा लय चांगली. इकडून बसू का तिला? नाही काही नाही. राहून दे ना, दिसत ना मागं जर थोडं. दिसत आहे, दिसत आहे. 7,000 दे ना मग. 7,000. तू तर लय अवघड बाबा पैशासाठी, तू काय करशील. त्याला आपलं खर्च पाणी घ्यायचं ना थोडंसं, 2-3 हजार. दर 2,000 घेतले. 1,000 तुला ना 1,000 मला. करू शकतो ना. बोला ना मग, आहे मुख्यवाणी बसले. ओळख कशी काय व्हायची तुमची? कुठले आहे तुम्ही? मी का ते सांग ना ग. तशी ती केळीवाडी नाही का, त्याच्या जवळ आहे अच्छा अच्छा. गोटेवाडी. कोटेवाडी, त्याच्या लोटेवाडी आणि पुढे छोटेवाडी. हा. बरोबर. तर मग ते मी म्हणलं त्याचं जाणं येणं राहतं म्हणलं त्या गावाला, जात राहतो ना. मग आहे म्हणलं मित्राचे म्हणलं माझा. ती म्हणे आतल्या दिवसाची भुकेली म्हणे मी. हा म्हणजे जेवण खावण हॉटेलला जायचं. हा ते काजल म्हणत होती तुम्ही घेऊन जाता म्हणून, तर मग जाऊ ना हॉटेलला जाऊ. तू चल. मी म्हणलं तो मैत्रिणीला अशी सारखी पार्टी देतच राहतो नाही का. हो का. हा हॉटेलला जाऊ, तिथंच मस्त लॉज घेऊन तिथंच आराम करू आपण. इथपर्यंत ऐक ना, मला काय काम आहे लॉज मध्ये. मला काय काम आहे, मी गाडीत आराम करीन. हा जोडी चालू पहिल्यांदा थोडी चालावं लागेल तुला, ते सगळं सेटिंग करून देणार. नाटकं करते मला माहिती. अरे जाय ना घेऊन, आता झालं ना मग मी मुळ घालून दिलं. जेवण करू सुरुवात नंतर नाटक. नाही ना मग जाय ना तू. तिथं रूम मध्ये घालू तर काम होईपर्यंत अजिबात जमणार नाही. तुला पैसे येडा अजून झाला. 3,000 देतो. येडा झाला का? 3,000 अजून घे. पण तिचं कसं आहे माहिती का, काम एकदम. तिचं म्हणणं कसं आहे माहिती का, तू जर आता केलं तर ते कायमचं पाहिजे बरं का. म्हणजे हे बघ बाई, तुला सांग, आपला शब्द म्हणजे डायरेक्ट बंदूकची गोळी आहे. तुला म्हातारी होईपर्यंत सांभाळीन. हो का. म्हणजे मी धोतरात आणि तू लुगड्यात. तरी आपण करीतो. मग हे काय? तर काय जेवण खावण प्रेम हॉटेलला प्रेम राहणं. प्रेम प्रेम करणार तुला. मग ही परमनंट आता बायको समजा. किती जणीला म्हणला रे तू असं. काजल सॉरी सॉरी सॉरी. ऐक ना, कसं वाटलं तुला? तोंडात पाणी आलं का नाही चाललं. जा बाई काही पण. तसं सगळं चांगलं आहे, पण मी काय म्हणते ते म्हातारी होईपर्यंत सांभाळतो मला, खरं आहे का? खरं आहे. तू कायला मात्र गोष्ट राहते त्याच्याकडं. आपल्याला पॅटर्न बदलायची सवय आहे, पासवर्ड आपण चेंज करीत राहतो. बरं ऐक ना, मी काय म्हणते मग चल की, इथं कशाला जास्त वेळ बसायचो आहे की नाही. बरं मी काय म्हणते, चल ना मग. चला तुम्हाला मॉल मध्ये घेऊन जातो मी. चला ऐक ना, मला सांगत पहिले 1 पीस घेऊन दे. 1 पीस घे नाही तर 4 पीस घे. हिला मस्त हिला घेऊन जातो मस्त. शॉर्ट कपडे घेऊन जातो हिला मस्त. ती घालीन बाई का? मी शॉर्ट नाही घालत. अरे नाही, ती तिचं लग्न व्हायलंय, ती शॉर्ट नाही मी घालीन. ना अशा साड्या मला दे ना घेऊन, मी कशी घालीन. ठीक आहे चल. काय अडचण नाही. कर ना मग आता लाजू ते काय. चल ग. अगं बया, अगं आवडला म्हणजे याचा अर्थ. तुझं ना. जा बाई तू पण ना. खरं